बघा जसं की ना तुम्ही तुम्ही 1600 मीटर रन करायला जाताय, पण तुम्हाला माहिती नाही की कोणत्या पद्धतीत राऊंड मारायचा आहे. बघा हा राऊंड आहे 400 मीटरचा. 400 मीटरचा राऊंड आहे. यामध्ये तुम्हाला इथं कोणत्या बी पॉईंटवर बसवल्या जातात. तुम्ही सांगताय तुम्हाला स्टेप बाय स्टेप. बघा तुम्ही ग्राउंड मध्ये काय करताय, बघा तुम्ही आजकाल काय करताय, 400 मीटर करायचं या 1600 मारायचं. तुम्ही कधी पण म्हणजे एक सीधा लाईनीमध्ये मारता, पण तुम्हाला माहिती का तिथं टाइम ना कमी येतो आपल्याला, आपला टाइम कम्प्लीट झालं. पण ना तुम्हाला जायचंय ग्राउंडच्या जाताय तुम्ही त्या पद्धतीत तुम्हाला राऊंड मारायचंय. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठं होते माहितीये का, त्या कर्ववर प्रॉब्लेम येतो. ह्याच्यावर प्रॉब्लेम येते जास्त. तर इथं काय करायचंय, तुम्हाला बॉडी स्विंग करायची. जसं की एक वन साइड थोडीशी नॉर्मल झुकायची, पुढून इथून स्टार्ट करायचंय, झुकून तर येईपर्यंत तुम्हाला बॉडी झुकवायची. तेव्हा तुमचा एक स्टेबल टायमिंग आहे, बरोबर आहे टायमिंग. जसं की उदाहरण सांगू तुम्हाला, या पद्धतीचा असं एक रस्ता आहे. तर या बघा आपण एक बॉडीची स्टेबल बॉडी आणि गाडीचं बॉडीचं उदाहरण घेतो. बघा गाडी जरी आपण अशी सीधा नेऊन अशी नेली तर वेळ लागला, पण तीच गाडी आपण अशी झुकवली, गाडी तर फास्ट मध्ये आपण तो टर्न घेतो. तसंच हे 400 मीटरच्या कर्वाचा हाच प्रॉब्लेम. तर चारही कर्व कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला बॉडी झुकवा लागल, तेव्हा तुमचा कर्व चांगल्या पद्धतीने जाईल आणि तुम्ही एक्सलंट टायमिंग मध्ये यायचा. ठीक आहे, इथं तुमचे 2-2 - सेकंड होते. हर राऊंडला तुमचे 2 ते 4 सेकंड मायनस होईल, म्हणजे 10 ते 12 सेकंदाची मायनसिंग होईल. पुढं या कर्ववर आज मग तुम्हाला माहिती नसेल, मी सांगतोय तुम्हाला, ही पद्धत फॉलो करा आणि 1600 मीटर मध्ये 20 मार्क घ्या. जय, भेटू दुसऱ्या व्हिडिओ.